नमस्कार. त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार हा पॅटर्न आपण पाहणार आहोत. आता त्रिकोणाचे प्रकार कसे पडतात? पहिला त्याच्या बाजूवरून, बरोबर. आता इथं बघा, एक प्रकार तीन बाजू असतात त्रिकोण, म्हणून हा झाला बाजूवरून, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा तीन, त्याला काय असतात? कोण. तीन कोण असतात, त्याला त्रिकोण म्हणतात. आता तीन कोणावरून अशा प्रकारे त्रिकोणाचे प्रकार पडतात. पहिला आपल्याला बाजूवरून पाहायचा आहे, दुसरा आपल्याला कशावरून पाहायचा आहे? कोणावर. आता याच्यात नंबर 1 मध्ये तुमच्याकडे आहे समभुज त्रिकोण. कोणता दिला आपल्याला? समभुज त्रिकोण. काय आहे आज समभुज त्रिकोण? बरं, समभुज त्रिकोणाची व्याख्या लिहून घ्या. ज्या त्रिकोणाच्या सर्व, मी डायग्राम इथे देणार आहे तुम्हाला, पण ते बघा. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता समभुज कसा? त्याचे कोण बनवून त्याचे सर्व म्हणजे तीन कोण आपल्याकडे दिलेले, सर्व कोण कसे असतात? समान. सर्व कोण समान म्हणजे किती अंशामध्ये? 60 अंशाचे असतात. 60 अंशाचे असतात. सर्व कोण कसे? समान मापाचे. आकृती दिली, बरोबर. सर्व कोण कसे? समान मापाचे. तुम्हाला व्याख्या पण टाकून देतो. पुढचा आपल्याकडे आहे समद्विभुज त्रिकोण. झालं काय? दुसरा आपल्याकडे कोणता आहे? समद्विभुज. याचं काय वैशिष्ट्य आहे बाबा? नंबर 2, समद्विभुज त्रिकोण. हा कोणता आला? समद्विभुज त्रिकोण. त्याची व्याख्या काय लिहायची? ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात, त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. याची पण आकृती दिली, बरोबर. आता एक बाजू समोरासमोरील, एकरूप बाजू समोरासमोरील याची काय तयार करतात? एक कोण. आणि ते कोण कसे असतात? एकरूप कोण असतात. आता तुम्हाला ABC दिलेला आहे, त्याच्यामुळं मापकोन B हा एक होतो आणि मापकोन C हा एक. पण मापकोन B एकरूप मापकोन C म्हणजे हे कसे आहेत? एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात, याचं ते वैशिष्ट्य. चला नेक्स्ट, विषमभुज पाहिजे. हे झालं का? आता कोणता पाहिजे आपल्याला? विषमभुज त्रिकोण. नंबर 3 विषमभुज त्रिकोण. कोणता त्रिकोण? विषमभुज. मी विचारणार. याचं काय आहे? ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूल्या, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान नसतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. विषमभुजची पण आपण डायग्राम दिलेली आहे, बरोबर. आता हे बाजूवरून होते. आता पुढचं पॅटर्न आहे आपला कोणावरून. त्रिकोणाचे प्रकार कशावरून करायचे तयार आपल्याला? कोणावरून. इथे लिहा, स्टार टाका. कोणावरून
त्रिकोणाचे प्रकार, कोणावरून त्रिकोणाचे प्रकार. त्याच्यातला पहिला त्रिकोण आपल्याकडे येणार आहे लघुकोन. त्रिकोण, लघुकोन, त्रिकोण, याच्याबद्दल सगळ्याला माहिती, ठीक आहे. नाही दुसऱ्याबद्दल आपल्याला माहिती नाही. बघा, ज्या त्रिकोणाच्या कोनाचे माप, ज्या त्रिकोणाच्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते, 90 अंशापेक्षा कमी असते, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. की त्यापेक्षा कमी 90 अंशापेक्षा कमी असते. झालं का? आता पुढचा आहे आपल्याकडे काटकोन. लघुकोन समान. दुसरा कोणता आहे आपल्याकडे? काटकोन. किती अंशाचा रे ते? 90. आपण इथे काटकोन त्रिकोण. कोणता कोण? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचं काय दिले आपल्याला? त्रिकोणाच्या कोणत्याही कोणाचे माप 90 अंश असल्यास, 90 अंश असल्यास त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. आता याच्यानंतर आपल्याकडे आहे विशालकोन नंबर 3. कोणता? विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण. चला झालं. हो, कंपासमध्ये दिले बघा. त्रिकोणाच्या एका कोणाचे माप, त्रिकोणाच्या एका कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असल्यास त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण म्हणतात. कोणता त्रिकोण म्हणतात त्याला? विशालकोन त्रिकोण. किती अंशापेक्षा? आता काय करायचं आपल्याला? डायग्राम बघा. झालं. आता कोणाला काही शंका आहे का रे बाबा? बघा, याच्यात अडचण असेल कोणाला तर मला विचारा, सांगतो मी. पुढं बघू. आता काय बघा, त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज किती अंश पाहिजे आपल्याकडं? 180 अंश असते. त्रिकोणाचे सर्व म्हणजे तीनही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या बाह्यकोन, जे बाह्यकोनाचं माप असते ते दुरुस्त आंतरकोनाच्या बेरजे समान असते. दुरुस्त म्हणजे लांबचे आंतरकोन. समजा उदाहरणार्थ एखादी डायग्राम मी तुम्हाला या ठिकाणी देतो, बरोबर? ते बघा, डायग्राम बघा. आता आपल्याला याचे दुरुस्त आंतरकोन काढायचे. आणि डायग्राम दुरुस्त आंतरकोन. आता बाह्यकोन कोणकोणते आले त्याच्यात? बाह्यकोन एकच आला, त्रिकोण ABC. सी पण वर दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर BA, त्याच्यानंतर CA. आणि कोण D व कोण C, दोन कोण तुम्हाला इथे दिलेले.
आता दुरुस्तांतर कोण कोणते आहेत आपल्याकडे बघा. मापकोन ABC बरोबर मापकोन C आणि प्लस मापकोन D असे दोन कोण झालेले आहेत. बरोबर झालं का? चल पुन्हा काय अडचण रे? हां ठीक आहे.